आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे दिनांक 2026 पर्यंत ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा तहसील कार्यालयाच्या परिसरातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे। नेहमी गजबजलेल्या असणाऱ्या या तहसील कार्यालयाच्या आवारातील टॉवरचे प्लास्टर अचानक निखळून खाली पडले आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र प्रशासकीय इमारतीची ही दुरावस्था पाहून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे। खेड्यापाड्यातून आपल्या कामासाठी येणाऱ्या शेकडो नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून या धोकादायक टॉवरची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड, नाईक नवरे। विटा येथे तहसीलदार कार्यालयामध्ये आलो असता आपण कार्यालयात समोरून एंट्री मारताना वर असं सलाबचं एक चौकोनी हे आहे, पाणी टाकीसाठी बांधलेलं आहे आणि तिथे येताच आज तिथून वरचा जो सलाबचा गिलाव आहे तो पूर्णपणे खाली पडला। की नशीब इतकं चांगलं की इथे संप चालू असल्यामुळे आज वर्दळ कमी आहे। जर संप नसताना वर्दळ असती तर कदाचित एखाद्याचा जीवसुद्धा गेला असता, ही वस्तुस्थिती आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचे जो गिलाव पडला आहे सलाबचा भाग, अजून सुद्धा वर जो सलाबचा भाग आहे तो पण पडण्याच्या परिस्थितीमध्ये आहे। तरी प्रशासनाने याची दखल घेऊन ते लवकरात लवकर तो गिलावा काढून आणि अजून काही धोक्याची जी बाजू आहे ती बघून ती व्यवस्थित करणे गरजेचे आहे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।